नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चवळीची भाजी। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। इथे मी 2 वाट्या चवळी घेतलेली आहे, ज्याच्यात मी भरपूर पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवलेली आहे। तर आता मी याला एकदा पुन्हा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकर मध्ये शिजवून घेणार आहे। 10 ते 15 मिनिटे आपण कुकर मध्ये याला शिजवून घेऊया। साहित्यामध्ये मी ते चवळी घेतलेली आहे, जी शिजवून घेतलेली आहे। त्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ते पूर्णतः शिजली आहे। तुम्ही पाहू शकता, थोडीशी अशी दाबून पाहिली की ती आरामात अशी मॅश होते। त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे, त्याचं पाणी मी ते काढून ठेवलं आहे, ते फेकायचं नाही आहे, ते आपण भाजीत वापरणार आहोत। कोथिंबीर घेतलेला आहे, एक टमाटाचा मोठा मोठा मी चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 छोटे कांदे असे चिरून घेतलेले आहे। मसाल्यांमध्ये इथे लागणार आहे धनेपूड, मीठ, गरम मसाला घेतला 1 चमचा, जिरं, हळद, लाल तिखट, त्याचबरोबर मोहरी आणि आलं लसणाची पेस्ट। तर एका मिक्सरच्या जारमध्ये मी कांदा बारीक करत आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घालायचं आहे आणि टोमॅटो, या सगळ्याची आपल्याला एक प्युरे बनवायची आहे। आता मी हे ब्लेंडरला फिरवून घेते। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच्यात मी काही पाणी घातलेलं नाहीये, तशीच बारीक केलेलं आहे। तर एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल तापलं की त्यात सगळ्यात आधी घालते आहे मोहरी, त्याचबरोबर जिरं। मोहरी जिरं चांगलं तडतडलं की त्यात आपण घालणार आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट। आता 5 ते 7 मिनिटं आपण ही पेस्ट चांगली शिजवून घेऊया। टोमॅटो कांदा दोन्ही चांगलं शिजला पाहिजे, तर मग 5 ते 7 मिनिटं आपण याला परतून घेऊ। कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालाय, तुम्ही पाहू शकता बाजूला तेल सुटायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळते की चांगला परतून झालेला आहे। तर आता मी यात घालते आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट। याला सुद्धा आपण 30 सेकंद 1 मिनिट परतून घेऊ चांगलं, त्याचा कच्चा फ्लेवर जायला पाहिजे। आलं लसूण सुद्धा परतून झाले आहे। आता यात मसाले घालायचे आहे। तर सगळ्यात आधी मी घालते अर्धा चमचा हळद, माझा चमचा मोठा आहे त्याच्यामुळे मी अर्धा चमचा घालते। त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड आणि 2 चमचे लाल तिखट। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। त्याचबरोबर 1 मोठा चमचा मीठ आणि गरम मसाला सुद्धा 1 चमचा। आता याला पुन्हा आपण परतवून घेऊ चांगलं। मसाले कच्चे नाही राहिले पाहिजे। मसाले चांगले परतवून झाले आहेत, तर आता यात मी शिजवलेली चवळी टाकते आणि आता याला सुद्धा मसाल्यासोबत चांगला आपण एकदा मिक्स करून घेऊ। तर आता झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेते। आता इथे चांगली एक वाफ आलेली आहे, तर यात मी पाणी घालते आहे। तर जे आपण उकळताना पाणी घातलं होतं तेच मी यात घालते आहे। 1 वाटी पाणी आहे। तुम्हाला जर रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी सुद्धा घालू शकता। आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊ। आता चांगले उकळले आले आहे, तर मी यात कोथिंबीर घालते आणि मग आपण हे सर्व करू। चवळीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही याला पोळी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। ही खायला खूप टेस्टी लागते, तर नक्की एकदा घरी बनवून पहा आणि जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा।